जामखेडमधील कोटेश्वरी देवीचा शिमगोत्सव आहे, हा उत्साह असतो। संपूर्ण कदम फॅमिली आहे यामध्ये सामील होत असते। आपल्यासोबत योगेश कदम त्यांची बातचीत करतोय। केवढा मोठा उत्सव असतो हा, कसा सहभाग असतो आपल्या सगळ्यांचा? गेले शेकडो वर्षापासून कोकणामध्ये शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झालेली आहे। आमच्या ग्रामदेवतेची पालखी ही शिमगोत्सव दिनाच्या निमित्ताने बाहेर पडते। देवी आमची घराघरात जाते आणि कोकणातला माणूस हा जगाच्या कुठल्याही देशामध्ये असू द्यात, शिमगोत्सवासाठी शिमगोत्सव उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी आपल्या गावाकडे येतो, देवीचा आशीर्वाद घेतो। आज आमच्या जामगे गावामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामधलं खेड तालुक्यामधलं आमचं जामगे गाव, आमच्या जामगे गावामधल्या चतुर्सेवेमध्ये सगळे बांधव आणि आम्ही सगळे भगिनी आज आम्ही एकत्र होतो। आणि ही प्रथा गेल्या शेकडो वर्षापासूनची आहे। होलिका दहन करत असताना आपल्यामधला असलेला अहंकार, आपल्यामधला असलेला द्वेष, आपल्यामधला असलेला राग असेल, आपल्यामधल्या सगळ्या वाईट गोष्टी या होलिकामध्ये आपण दहन करायच्या आणि नव्याने सुरुवात करायची, अशी एक कोकणाची प्रथा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। आणि आज आमच्या जामगे गावामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अगदी नवबालकापासून ते अगदी 90 वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंत सगळी मंडळी आज ह्या शिमगोत्सव उत्सवामध्ये सहभागी होतात। आम्ही आणि आनंदाने उत्सव साजरा करत असतो। आता या ठिकाणी कार्यक्रम कशा स्वरूपाचे आहेत? कार्यक्रम कशा स्वरूपाचे राहिले? पालखीनंतर कार्यक्रम वगैरे काय कसे प्रथा आहे? नाही, प्रथेप्रमाणे पहाटे आज होलिका दहन झालं। होलिका दहनाच्या नंतर आमचं स्थान म्हणून म्हणतो, जिथे देवी देवळामधनं देवी बाहेर येते, पालखीमधून त्या स्थानावरती बसते, तिथे प्रत्येक कुटुंबीय तिथे देवीची ओटी भरतात। ओटी भरल्यानंतर मग पालखीला नाचवायला सुरुवात होते। पालखी तिथे एकदा उठली की आमच्या जामगे गावाची प्रथा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या पदस्पर्शाने पावलेली आमची ही भूमी देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आपल्या गावामध्ये आहे। आणि आमची पालखी एकदा बाहेर पडली, पहिल्यांदा किल्ल्यावर जाते, किल्ल्यावरती वस्ती करते, त्यानंतर मग चतुर्सेवेमधल्या प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये जाते आणि मग सिपना होतो आणि मग आपल्या होलिकेचा शेवट होतो। रामदास भाई दरवेळेला येतात, सगळी फॅमिली एकत्र पाहायला मिळते। शिमगोत्सवात जसे कोकणचे सगळ्यांचे पावलं जशी असतात, अशी न चुकता हा कार्यक्रम होतो, न चुकता आपण सगळे येतात। ते 100% न चुकता होतो। म्हणजे मला आठवतंय, समाननीय रामदास भाई राज्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, कॅबिनेट मंत्री झाले, कधीही त्यांनी शिमगोत्सवाचा कार्यक्रम कधीच चुकवला नाही। आणि आमची प्रथा आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे जगाच्या कुठल्याही देशामध्ये कोकणी माणूस असला तर सुद्धा तो शिमगोत्सवासाठी आपल्या गावाकडे वळतो, देवीचा आशीर्वाद घ्यायला येतो। शेवटी ही आमची ऊर्जा आहे, देवी आम्हाला उजाड देत असते। आज महाराष्ट्राचं राजकारण करत असताना देवीचे आम्हाला आशीर्वाद मिळतात आणि हे आशीर्वाद घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये बाहेर पडत असतो। आणि म्हणून देवीचे आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे बंधू भगिनी आम्ही सगळे आज एकत्र येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।